राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशं मालन्यवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। सर्व संतांना वंदन करतो, सर्व आपण श्रोते सर्वांना वंदन करतो, सद्गुरुनाथांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण तिसऱ्या अध्यायाचा समाप्ती झालेली आहे आणि तिसऱ्या अध्यायातला हा कर्मयोग, आता हा पुढचा ज्ञानायोगाचा विचार थोडासा यामध्ये करायचा आहे। साधारणपणे आत्तापर्यंत आपण 1000च्या आसपास ओव्या निरूपणासाठी घेतल्या होत्या, चिंतनासाठी घेऊन संपवलेल्या आहेत आणि हा चतुर्थ अध्याय आहे ज्ञानेश्वरीचा आणि त्याच्यावरती आपण थोडंसं आता विवेचन जरासं बघायचं आहे। साधारण 200-250 ओव्या या अध्यायाच्या आहेत, 225 ओव्या आहेत। त्या 225 ओव्याचं निरूपण आजपासून आपण सुरू करतोय। चौथा अध्याय आहे आणि चौथ्या अध्यायामध्ये सुरुवातच केलेली आहे भगवान वाच, श्री भगवान वाच अशी गीतेची सुरुवात आहे। पण ज्ञानेश्वरीची सुरुवात ज्ञानेश्वरांनी आपले जे अलंकारिक युक्त जे आहेत प्रतिभा, ती प्रतिभा थोडीशी वापरलेली आहे आणि सुरुवात केलेली आहे। अध्याय चौथा माऊलींची पहिलीच ओवी आहे। आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निदान देखिले, आता स्वप्नच हे तुकले साच्या सरीसे। वर्णन करायला सुरुवात केलेली आहे माऊलींनी। आपण जो लिंक आहे ती लिंक ज्ञानेश्वरीची लिंक आहे। मागची ओवी आहे ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, चांग उठावा करुणी उन्मेषाचा, मग संवाद श्री हरिपार्थाचा भोगावा बापा। आता तू प्रोत्साहित होऊन त्या श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद भोगावास, असं श्री ज्ञानदेव श्रोत्यांना म्हणतात। त्यामुळे इथून पुढं त्यांचा संवाद जो आहे, जो चालू आहे, तो संवाद आता ऐकायला आपण सुरुवात करायची आहे। आजी श्रवणेंद्रिया पाहले, जे येणे गीता निदान देखिले, आता स्वप्नच हे तुकले साचा सरीसे। किती विचित्र असे विडंबन केलेलं आहे बघा, म्हणजे विरोधाभास आहे। एक म्हणजे तिथं स्वप्न आहे आणि ते स्वप्न सत्यात आलं म्हणून सांगितलेलं आहे। वास्तविक बरेच वेळा स्वप्न काय सत्यात येत नाही, तरी माऊलींनी उल्लेख केलेला आहे। ते कोणतं स्वप्न आहे बघा, आजी श्रवणेंद्रिया पाहले। आज श्रवणेंद्रियांना एक भाग्याचा दिवस प्राप्त झालेला आहे, कारण त्या श्रवणेंद्रियांनी गीतारूप धनाचा ठेवा पाहिला, जे येणे गीता निधान देखिले। गीता निधान म्हणजे गीतेरूपी गीतार्थरूपी खजिना, तो ठेवा पाहिला देखिला। आणि म्हणून म्हणतात आता स्वप्नची हे तुकले साच्या सरीसे। मग आता असे म्हटले पाहिजे की श्रवणेंद्रियाला गीतारूपी धनाचा ठेवा दिसणे हे स्वप्नच नाही का? पण खऱ्या जागृतीबरोबर तुलनेला आलेले आहे, कारण निदान दिसणे हा डोळ्याचा धर्म आहे आणि ते म्हणतात कानानं दिसलं। किती गंमतशीर भाषा वापरतात ज्ञानेश्वर माऊली बघा, की कानानं गीतेचा खजिना बघितला। आता कान ते गीताचा खजिना बघतील का? नाही, ऐकण्याचा काम कान करतात। पण इथं उलटं माऊली बोलतात की श्रवणेंद्रिया पाहिले, जे येणे गीता निदान देखिले। म्हणून ते म्हणतात की आता स्वप्नची हे तुकले म्हणजे त्याच्यासारखं, त्याच्या तुलनेला आलं। तुकले शब्दाचा अर्थ त्या जागृतीबरोबर तुलनेला आलेला आहे, खऱ्या जागृतीबरोबर तुलनेला आलेला आहे। आणि साचा सरीसे म्हणजे सत्यात आलेला आहे।
निदान दिसणे हा डोळ्याचा धर्म आहे, पण ते श्रवणेंद्रियांना म्हणजे कानाला दिसणे स्वप्न आहे, आणि स्वप्न कधी खरं होत नसतं. येथे गीतानिदान देखील या वाक्यार्थावर आधारित विरोधाभासा अलंकार आहे माऊलींनी वापरलेला. या अलंकाराचा या अभ्यास करताना सुद्धा की खूप वेळा इथं आम्ही बोलताना बोलायचं पूर्वी की प्रत्येक शिक्षकानं ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावाच. जी भाषा शिकवणारे जे शिक्षक आहेत त्या प्रत्येक भाषा शिक्षकांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा, म्हणजे त्यांची व्याकरणाचं समृद्धता वाढेल त्यामुळं. कारण इथं जे अलंकार वेगवेगळ्या प्रकारचे वापरलेले आहेत ते अलंकार आणि त्याचा अभ्यास बघण्यासारखा आहे ज्ञानेश्वरीतला. इथं वर्णन करताना माऊली म्हणतात की हे कानाने गीतानिदान ऐकायचं आहे आणि ते स्वप्नात पाहिले म्हणतात, पण स्वप्न खोटं असून सुद्धा पण खरं झालं. हा विरोधाभास त्यामध्ये सांगितलेला आहे. कानाने गीतार्थ खजिन्याचे वर्णन ऐकले म्हणजे डोळ्यासमोर प्रत्यक्ष दिसू लागले. मागे जे वर्णन केलेले जे उभे आहे ते म्हणतात ब्रह्मीचे स्वराज्य आले आणि भोगी सुख आपुले आपणची असा शेवट केला आहे त्यामध्ये. आणि गीता हे गुरु शिष्याची गोटी पदपिंडाची गाठी असे शब्द वापरलेले आहेत. हे गुरु शिष्याचा संवाद 3ऱ्या अध्यायाचा शेवट करताना माऊली सांगतात. आणि यामध्ये गीतानिदान जे आहे ते गीतानिदान ऐकून 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 डोळ्यासमोर उभं राहिलं. बरेच वेळा असं होतं, अशी काही माणसं बोलत असतात किंवा रचना करत असतात, काही कथाकारसुद्धा अशी कथा सांगत असतात की त्यातली सगळी जी पात्रं असतात ती डोळ्यासमोर उभा राहतात. काही प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतात. निसर्गाचं वर्णन करायला लागले की ते ऐकत असताना सुद्धा आपल्यासमोर डोळ्यासमोर उभं राहतं, म्हणजे प्रत्यक्ष डोळ्यांना आपण पाहायला लागलोय की काय असं वाटायला लागतं. म्हणून माऊली म्हणतात ते की श्रवणाची या पाहले, श्रवणेंद्रिया पाहले. श्रवण इंद्रियांनी पाहिले म्हणजे काय केलं, असं श्रवण केलेलं आहे की त्या श्रवण इंद्रियांनी इकडं तिकडं कुठंही आपली एकाग्रता न ढळू देता सगळं जे आख्यान गीतेचं जे सांगितलेलं आहे तो गीतारूप खजिना त्यांनी डोळ्यांनी पाहिला, कुणाच्या कानाच्या डोळ्यांनी पाहिला. म्हणजे काय केलं, अगदी काय म्हणतो त्याला आपण, अगदी मग्न होऊन त्यामध्ये रत होऊन कुठल्याही प्रकारचा विचार मनात न आणता श्रवण केलेला आहे. म्हणून त्यांना त्यांच्या डोळ्यासमोरच ते चित्र उभा राहिलं. म्हणून खजिना जो आहे तो ऐकून ऐकून गीतेचा खजिना डोळ्यासमोर उभा राहिला. पण वास्तविक बघायला गेलं तरी खोटी गोष्ट आहे. स्वप्न कधी खऱ्यात येत नाही. म्हणून तिथं म्हणलेलं आहे स्वप्नाही आता स्वप्नाचीही तुकले साचाच जे. म्हणजे मागच्या ओवींमध्ये अध्याय 3ऱ्यामध्ये जे राग द्वेष निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य प्राप्त झालं म्हटलेलं आहे. म्हणजे जीव शिवाची भेटीचं वर्णन ऐकल्यावर एक सुखाचं चित्र समोर उभं राहिलं. आपण मागच्या चिंतनामध्ये पाहिलेलं होतं की जेव्हा गुरु आणि शिष्य एकत्र समोरासमोर येतात त्यावेळी त्यांची दृष्टीची भेट होते. आणि या दृष्टीची काय म्हणतात, कटाक्ष किरणांचा अंत महामोहाब्दे लम्हा, हे अद्वैत मकरंदामधला पहिला श्लोक आहे मला वाटतं की त्यामध्ये म्हणतात कटाक्ष किरणांची या चांत महामोहाब्दे लम्हा अनंत आनंद कृष्णाये जगन्मंगल मूर्ते. म्हणजे जे फक्त कटाक्ष टाकून सुद्धा मोह समुद्र आटवून टाकतात असे श्रीगुरु आहेत. आता या श्रीगुरूंच्या दृष्टीमध्ये ते सामर्थ्य आहे. जेव्हा शिष्य आणि श्रीगुरू समोरासमोर येतात, काही संप्रदायामध्ये आहे बघा, गुरूंच्याकडं निहाळून पाहायचं, त्यांना नमस्कार केला की गुरूंच्याकडं डोळे घालून पाहायचं, असं काही संप्रदायामध्ये कधीतरी आम्हालाही त्याचा अनुभव कुठेतरी बाहेर प्रवचनाला गेल्यावर येतो. डोळ्यात डोळे घालून पाहण्याची एक पद्धत आहे. याचा अर्थ काय, तर त्यांच्या जे कृपा कटाक्ष जो असतो त्या कृपा कटाक्षाचा लाभ शिष्याला व्हावा म्हणून हा त्यामधला उद्देश असतो. त्यामुळं फारसं बोलावं लागत नाही गुरुंना. ज्यावेळी शिष्याची साधन चतुष्टय संपन्नता पूर्ण झालेली असते त्यावेळी गुरुंना फारशा गप्पा माराव्या लागत नाहीत अध्यात्माच्या त्यांच्याशी. मग अशा शंकाही निर्माण होत नाहीत नंतरच्या टप्प्यामध्ये की आता काहीतरी शंका विचारावी आणि गुरुंनी त्याचं उत्तर द्यावं. तर ह्या शंका मनात निर्माण होतात आणि गुरु मनातूनच त्याची उत्तरं देत असतात. असं छिंदती संशया काय आहे की गुरूंचं ज्यावेळी आख्यान सुरू असतं त्यावेळी सगळ्या संशयांचा नाश होतो अशी एक श्रुती आहे. आणि त्यावरून आपल्या लक्षात येतं की गुरु शिष्याची गोटी असं जे एक वर्णन केलेले जे संवाद होता त्या संवादाचं चित्र आणि ते श्रवण व्यवस्थित घडलेलं आहे अर्जुनाचं. त्यामुळं अर्जुन म्हणा किंवा संजय म्हणा, या संजयाने काळजीपूर्वक हे सगळं व्याख्यान जे आहे भगवंताच्या तोंडातलं ऐकलेलं आहे आणि ऐकून त्यांच्या डोळ्यासमोर ते उभा राहिलं.
आणि म्हणून म्हणतात ज्ञानेश्वर माऊली की श्रवणानं जे आहे, श्रवण इंद्रिया म्हणजे कान जे आहेत त्यांनी पाहिलं. हा गीतार्थ रूपी ठेवा, हा खजिना श्रवण इंद्रियांनी म्हणजे कानाने पाहिला. कान पाहण्याचं काम करत नाहीत, पण कानानं ऐकल्यामुळं त्यांच्या मनामध्ये असं चित्र उभं राहिलं की ते चित्र डोळ्यानंच पाहतोय की काय असा भास होण्यासारखं होतं. म्हणून मागचं चित्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मागचा जो कर्मयोग, निष्काम कर्मयोग माऊलींनी सांगितला त्याचा अर्थ माऊली पुढे बोलतात की ह्या ठिकाणी वक्ता किंवा हा श्रोता जो आहे, हा श्रोता अधिकारी असावे लागतात. वक्ता आणि श्रोता जर अधिकारी नसतील ना तर नुसत्या बहिऱ्याची नाही, आणखीन काय म्हणतात मुक्याची गोष्ट असते. म्हणजे एखादा मुक्का एखाद्या महिल्यानं काहीतरी सांगावं आणि मुक्यानं ते काय ऐकावं का, मुक्यानं बोलावं आणि बहिऱ्यानं ऐकावं, अशी परिस्थिती दोघांमध्ये होण्याची शक्यता असते. वक्ता काय बोलतोय हे श्रोत्यांना कळत नाही आणि श्रोत्यांचा अंदाज काय आहे तो वक्त्यांना येत नाही. आणि त्यामुळं वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेने विनं, माऊलींची उभी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. वक्ता हा वक्ता होऊ शकत नाही श्रोत्यांच्या शिवाय. म्हणजे श्रोत्यांची पात्रता सुद्धा तेवढी असावी लागते. म्हणून साधारण शास्त्र सांगतंय मल विक्षेप आवरण, मल विक्षेप गेलेला श्रोता असावा आणि मल विक्षेप आवरण गेलेला वक्ता असावा. त्यावेळी दोघांची एकमेकाची बरोबर गाठ पडत असते. म्हणजे समोरचे जे असतात त्यांनी साधन चतुष्टय संपन्नतेचा अभ्यास शास्त्राचा थोडा बहुत केलेला असावा आणि वक्त्याचा त्याच्या पलीकडचा अभ्यास असावा. वक्ता जे बोलत असतो ते छोटं कमी असतं, पण कमी असतं म्हणजे जो बोलतो त्याच्या पाठीमागं खूप मोठा सागर असतो. त्यांच्या गुरूंच्या परंपरा असतात आणि त्या गुरूंच्या परंपरेचा ज्ञानाचा सागर त्यातलं थोडंसं तो चिमूटभरच मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि जास्त काही त्याला मांडता येत नाही. पण तरीसुद्धा त्यातून श्रोत्यांचं समाधान झालं पाहिजे ही तर वर्णन आहे. म्हणून विषय जो आहे त्याचा जो आहे तो विषय आता पुढं सांगितलेला आहे बघा. दुसरी ओळी बघा, आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरीटी परिचित असे. कशी गाठ पडली आहे बघा सगळ्यांची एकदम. म्हणजे काय म्हणतात, आधीचे म्हणजे अगोदरच, ही विवेकाची गोठी, विवेकाची म्हणजे ब्रह्मज्ञान अध्यात्मज्ञानाची गोष्ट आहे, वास्तविक अध्यात्मज्ञानाची कथा आहे. त्यावर जगत श्रेष्ठ श्रीकृष्ण तिचे प्रतिपादन करत आहेत. प्रतिपादन करणारा तरी काय साधा आहे काय, तो साधा वक्ता नाही आहे, तर तो साक्षात भगवंत आहे, अवतारी आहे. आणि दुसरी म्हणतात आणि भक्तांचा राजा अर्जुन तो ऐकत आहे. भक्तराज किरीटी शब्द वापरलाय, किरीटी शब्द अर्जुनासाठी वापरलाय, भक्तराज सुद्धा त्याच्यासाठी परिचित असे म्हणजे ऐकत आहे शब्द वापरलेला आहे. म्हणजे तीन गोष्टी एकत्र मिळालेल्या आहे. एक म्हणजे उच्च दर्जाचं ब्रह्मविद्येचं तत्वज्ञान सुरू आहे. दुसरा सांगणारा, प्रतिपादन करणारा साधा सुद्धा एखादी व्यक्ती नाही, मनुष्य रूपात नाही, तर तो अवतारी पुरुष श्रीकृष्ण भगवान आहेत साक्षात. त्यासाठी म्हणूनच कुठं श्रीकृष्ण वाच असं कुठेही उल्लेख केलेला नाही भगवद्गीतेमध्ये. त्याचं कारणच आहे ती व्यक्ती नाही, ते तत्व आहे. म्हणून श्री भगवान वाच असा शब्द वापरलेला आहे. श्रीकृष्ण वाच आपल्याला बघायला मिळत नाही कुठं. त्याचं कारण श्रीकृष्ण म्हटलं तर त्याला मर्यादा पडतात. मग तो त्या मर्यादित आलेला एक अवतार एवढाच पुरुष होतो. मग उरलेल्या अवतारांचं काय, उरलेल्या अवतारांचा सगळ्यांचा उल्लेख व्हावा किंवा त्या तत्वाचा उल्लेख व्हावा म्हणूनच म्हणतात श्री भगवान वाच, श्रीकृष्ण वाच म्हटलेलं नाही. म्हणून इथं म्हटलेलं आहे की इथं तीन गोष्टी जमून आलेल्या आहेत. वक्ता कसा आहे तसा आहे, श्रोता कसा आहे तर त्या पद्धतीचा आहे की ज्यानं तपस्या केलेला असा श्रोता आहे. आणि दुसरी गोष्ट वक्ता कसा आहे तर ज्यानं खरोखर साक्षात भगवानच आहेत, की ज्याने विश्व वेदांचं प्रतिपादन केलेलं आहे आणि जे अपौरुष वेद आहेत त्या वेदांना त्यांनी प्रकट केलेलं आहेत असे ते आहेत. मग वेदांचं तत्वज्ञान कुणी सांगावं ते सांगणारा तसाच वक्ता असायला पाहिजे जो जगत काय म्हणलेला आहे, श्रीकृष्ण जगज्जेठी म्हणजे सगळ्या जगताचा आधार असलेला जो भगवान श्रीकृष्ण आहे त्यानं. त्यामुळं इथं हे वर्णन आहे या दोघा श्रोत्यामधलं. आणि विषय पण तसा आता साधा नाही, परमार्थाचा विषय अध्यात्मज्ञानाचा विषय आहे. आणि म्हणून म्हणले इथं विषय आहे आत्म अनात्म विवेकाचा किंवा अध्यात्मज्ञानाचा. आणि प्रत्यक्ष भगवान प्रतिपादन करणारे वक्ते आहेत. आणि शरणागत असलेला भक्त अर्जुन हा श्रोता आहे. आणि असा त्रयी संगम आहे, तिन्हींचा संगम झालेला आहे असं माऊली बोलतात. इथं काय भगवद्गीता काय तसलं स्पष्टीकरण देत नाही बरं का. भगवद्गीतेमध्ये स्पष्टीकरण फार मर्यादा आहे.
थोडक्यात सगळं भगवद्गीता सांगते, पण त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला बघायला मिळते. माऊली म्हणतात, आधीची विवेकाची गोटी अगोदर विचार केला तर हे ब्रह्मज्ञानाचा उपदेश आहे, आणि वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेटी आणि भक्तराज किरीटी परिचित असे किती संगम झाला असेल. आणि तो चित्र आपण डोळ्यापुढं आणलं तर लक्षात येईल आपल्याला. साधारण मालिकेमध्ये ते बघताना सुद्धा आपल्याला किती अंगावर शहारे यायचे. पूर्वीची महाभारत मालिका आपण पाहिली त्यावेळी किती सुंदर त्यात वर्णन केलेलं होतं. तर सत्यात जर पाहायला गेलं तर कसं असेल त्यावेळी, की असं भगवान गीता सांगायला लागलेले आहेत, अर्जुन गीतेतलं तत्त्वज्ञान ऐकायला लागलेलं आहे, आणि विषय किती अवघड आहे आणि गूढ आहे. तो विषय आहे ब्रह्मविद्येचा, अध्यात्मज्ञानाचा. पुढे तिसऱ्या ओळीमध्ये काय म्हणतात बघा, आता परत दृष्टांत वापरलाय बघा. जैसा पंचमा आलापू सुगंधू परिमळू आणि सुस्वादू भला झाला विनोदू कथेचा ये. माऊली काय बोलतात, ते षड्जापासून ज्यांना याचं शास्त्राचं संगीतशास्त्राचं थोडं माहिती आहे त्यांना लक्षात येईल ते, की षड्जापासून म्हणजे 6 पासून पुढे जाणारे सगळे पुढच्या वरच्या जो मंद सप्तकातला जो 6 असतो, जो खर्जातल्या 6 पासून तिथंपर्यंत जाईपर्यंत मध्ये पंचम येतो. पंचम म्हणजे प स्वर येतो, सा रे ग म प प येतो, आणि तो पंचम आलाप मांडलेला आहे, सगळ्यात श्रेष्ठ स्वर मानलेला आहे. बऱ्याच ठिकाणी माऊलीने त्याचा उल्लेख केलेला आहे पंचमाचा. पंचम म्हणजे शास्त्रातला पंचम, संगीतशास्त्रातला त्या पंचमाचा उल्लेख. आणि त्यात पंचम स्वर आहे, त्यात आलाप आहे. आलाप म्हणजे एक प्रकारची शास्त्रात संगीतातली मेजवानी असते. आलाप जे म्हटले जातात का, ते शास्त्राची एक बंदिश असते, आणि त्या बंदिशाप्रमाणे आलाप गायले जातात. तर त्यात आलापाने पंचम स्वर आहे, आणि त्याबरोबरच म्हटलेलं आहे सुगंध आणि केशर आदी मिश्रित सुगंधी आणि रुचकर असं मिष्टान्न, हे सर्व एकत्र आल्यावर जसं मनोरंजन होतं त्याप्रमाणे ह्या तिन्ही गोष्टी जशा एकत्र येतात, म्हणजे सर्व रागात महत्त्वाचा जो स्वर आहे तो पंचम स्वर आहे. तो संवादी असतो बरं का. वादी आणि संवादी अशी 2 स्वरांचे प्रकार आहेत. आता ज्ञानी त्यामधले जाणू शकतील, मलाही त्यामधली काही जास्त माहिती नाही, तरी पण थोडीशी माहिती आहे, पण त्याबद्दल मी बोलतो. वादी स्वर जो असतो ना, तो फारसा पकडला जात नाही, तो जाता जाता पकडायचा असतो. पण संवादी स्वरावर नेहमी बोट ठेवावं लागतं. संवादी स्वर सारखा वाजावा लागतो शास्त्र संगीतामध्ये. ज्या शास्त्राचा राग कुठला असेल, कुठला आहे, भीमपलास राग गायला लागलोय आपण, तर त्या भीमपलास रागातला जो संवादी स्वर आहे त्याच्यावर बोट ठेवावं लागतं. मला वाटतं आता भीमपलासमध्ये जो गंधार आहे, तो आता समजा जर उदाहरण घेऊया आपण, गंधार हा संवादी स्वर असेल तर गंधारावर बोट ठेवावं लागतं, म्हणजे तो एकूण त्या आलापामधला महत्त्वाचा स्वर असतो. सांगायचा मुद्दा माऊलीना तो आहे. यांना काय तर संगीतशास्त्र सांगायचं नाही, पण सगळ्यात महत्त्वाचा संवादी असा पंचम स्वर आहे, आलाप आहे, आणि सुगंधी रुचकर असं अन्न आहे. हे तिन्ही जर एकत्र आल्यावर किती मनोरंजन होत असेल. म्हणजे गाणं सुरू आहे, पंचमाचा आलाप आहे, सुगंधी असं पदार्थ समोर मांडलेले आहेत, ते रुचकर आहेत, मिष्टान्न खायला आपण चालू केलेलं आहे, आणि ऐकत ऐकत गाणं जर खात असू तर कसं वाटेल. तसं अध्यात्मज्ञानाची सुरू आहे, चर्चा चालू आहे, प्रतिपादन चालू आहे. श्रीकृष्ण स्वतः भगवान श्रीकृष्ण त्याचे वक्ते आहेत, आणि अर्जुन हा जो आहे तो त्याचा मोठ्यातला मोठा असा श्रोता आहे. असा मिलाप जर आहे, मग ती गीता कथा किती मनोरंजक असेल. दृष्टांत कसा केलाय बघा. जसे ते पंचम आलाप आणि सुगंधी पदार्थ आहेत, तसं इथं ब्रह्मविद्या, अध्यात्मज्ञान, भगवान श्रीकृष्णाचं प्रतिपादन, आणि तिसरी गोष्ट भक्तराज अर्जुन याचं श्रोतेपण. या तिन्ही गोष्टी कशा आहेत, मग काय असेल कथा वर्णन करतात माऊली, तर ती कथा किती सुंदर असेल बघा, यावरून अंदाज येईल असं माऊली बोलतात. 4था बघा श्लोक, ओळी. कैशी अगणिक देवाची जे गंगा जोडली अमृताची, हो का जे जपतपे श्रोते यांची फळा आली. सगळे जे श्रोते त्या ठिकाणी जे होते, त्या श्रोत्यांची सुद्धा काय आली, फळशुद्धी झाली म्हणतात. आता कोण श्रोता होता, अर्जुन सोडला तर फक्त एकटा कोण ऐकत होता, संजयच ऐकत होता, आणि संजय धृतराष्ट्राला सांगत होता. आता तो काय ऐकत होता काय नाही ऐकत होता ते काय त्याला त्याची इंटरेस्ट पण नाही. पहिलं सुरुवात मामका पांडवा म्हटलेला, तिकडं मामका शब्द वापरलेला आहे. माझे पुत्र आणि पांडव काय करत आहेत असा पहिला श्लोक त्याच्या तोंडात घातलाय. पुढे तो फारसा बोललेला नाही, बोललाच नाही, पण माऊलींनी मात्र त्याच्या तोंडात खूप संवाद टाकलेले आहेत. एक नुसते गीतेनं फक्त एकदाच बोलायला लावलं, माऊलीने त्याला कित्येक वेळा बोलायला लावलेला आहे. संजय सुद्धा काही जास्त बोललेला नाही
भगवद्गीतेमध्ये, पण माऊलींनी त्याला जास्त बोलायला लावलेलं आहे. त्याचं कारण माऊलींची एक खूबी आहे, संवाद असे घडावेत म्हणून. इथं काय म्हणतात, जे श्रोते ऐकत होते, आता कोण श्रोते, आता सैनिक काय ऐकत नसतीलच या कुरुक्षेत्रावरले, पण ऐकत होता अर्जुनच. पण खरा मुद्दा जो आहे, जो नेवासा ठिकाणी त्या खांबाला टिकून भगवान ज्ञानेश्वर गीता सांगत होते, गीतेचं प्रतिपादन करत होते, त्यावेळी जे श्रोते होते त्या श्रोत्यांच्याबद्दल सुद्धा विचार आहे. हा काय साधा विचार नाही बरं का. त्या काळात कोण श्रोते, आम्ही पण असू असं मला तर राहून राहून वाटतं की पुन्हा पुन्हा ती ऐकली आहे ज्ञानेश्वरी नेवाशाच्या ठिकाणी साक्षात भगवान श्री ज्ञानेश्वरांच्याकडून. म्हणून आपल्याला वाटतं की त्यांच्याबद्दलचं बोलावं, त्यांचंच प्रतिपादन करावं. ही जी गोष्ट आहे तर त्याचंही वर्णन कदाचित असेल. ते म्हणतात त्या श्रोत्यांचं भाग्य केवढं बघा की ज्यांना ते ऐकायला मिळालं, केवढं मोठं भाग्य. अजूनही आपण म्हणू शकतो नेवाशाच्या ठिकाणी प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी जेव्हा ऐकली जात होती काही श्रोत्यांच्या समोर, किंवा तिथं जे श्रोते काही होते नेवाशाचे, ते किती भाग्यवान श्रोते हो. डायरेक्ट त्यांनी भगवान श्री ज्ञानेश्वरांच्या मुखातून ज्ञानेश्वरी ऐकली. इकडे बघायला गेलं तर कुरुक्षेत्रावर फारसे श्रोते नाहीत, फक्त अर्जुनच ऐकत होता आणि लांबून बसून तो संजय त्याचं श्रवण करत होता आणि त्याचं धृतराष्ट्राला सांगत होता. धृतराष्ट्र का ऐकण्याच्या मूडमध्ये सुद्धा नव्हता, तरी सुद्धा अर्जुन हा ऐकणारा फक्त होता, हेच सांगायचं आहे. पण इथं म्हणतात बघा, कैशी आगळीक देवाची, काय भाग्याची थोडी बघा की या भाग्याचे कारण श्रोत्यांनी अनेक जन्मात केलेली जपतपे होत अमृताची गंगाच श्रोत्याकडे वळली. वर्णन करतात माऊली, जणू काय अमृतच आहे त्या बोलण्यामध्ये. म्हणून श्रोत्यांची तपश्चर्या जी होती, अनेक जन्माची तपश्चर्या असल्याखेरीज आपल्याला रामनाम ऐकायचा सुद्धा योग येत नाही. एखाद्या ग्रंथांचं ज्यावेळी आपण काहीतरी प्रतिपादन किंवा निरूपण ऐकत असतो किंवा अभ्यास करत असतो, हे अनेक जन्माच्या पुण्याईनं होत असतं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, असं नामदेव महाराज आपला अनुभव सांगतात. किंवा ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. या जन्मात मला विठ्ठलाची आवड जी निर्माण झाली त्याला कारण बहुत जन्मामध्ये आमचं सुकृत जे आहे ते सुकृत साठून राहिलं होतं, म्हणून ऐकायचा योग आला. फारसा ऐकायला मिळत नाही, बऱ्याच जणांना वेळ नसतो, काही जण वेळ असून सुद्धा ऐकत नाहीत, काहींना कान नसतात म्हणून ऐकत नाहीत, काहींना तसा योगच येत नाही, कोण सांगणारे नसतात म्हणून ऐकत नाही. सगळे हे ज्ञानातले प्रतिबंध आहेत. पण हे सगळे ज्ञानातले प्रतिबंध ओलांडून एखाद्या व्यक्तीला जर रामनामाबद्दल ऐकायला मिळत असेल तर त्याने स्वतःला भाग्यवान समजायला पाहिजे. किती भाग्यवान समजतात हाही मुद्दाच आहे, लक्षात ठेवण्यासारखा आहे. जर एखाद्या ग्रंथावरचं प्रतिपादन आपल्याला ऐकायला मिळत असेल तर निश्चितच तो श्रोता वक्ता दोन्ही भाग्यवान आहेत. जणू काय त्यांची अनेक जन्माची तपश्चर्या जी आहे ती फळाला आली आणि अमृताची गंगा प्राप्त झालेली आहे. म्हणजे देवानं कृपा केली. गंगा अगोदर शुद्ध असते, अगोदर शुद्ध आहे, आणि ती जर अमृताची असेल तर काय वर्णन करतात माऊली बघा, मूळची गंगा अगोदर शुद्ध आणि म्हणे ती अमृताची गंगा आहे. आता अमृताची गंगा आणि एवढी शुद्ध आहे, पवित्र आहे, आणि ती काय करणार आहे मग, ही अमृताची गंगा जर त्याच्यातलं पाणी कोणी प्राशन केलं तर त्याला अमरत्वच देणार ना. ही गंगा अमृतत्वच देणार आहे. तशी आता गीता गंगा आहे, ती म्हणतात काय बघा, तशी ही जी गंगा जोडली अमृताची. कुठली गंगा, तर गीता रूपी ज्ञानाची गंगा जी आहे ती जोडलेली आहे आणि पवित्र आहे आणि श्रोत्यांना सुद्धा पवित्र करणारी आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तमम, वर्णन पहिला श्लोक आहे 9व्या अध्यायातला. पवित्रातली पवित्र काय असेल तर राजविद्या आहे. आणि राजविद्या म्हणजे कुठली, अध्यात्मविद्या ही सर्वश्रेष्ठ विद्या आहे. ज्ञान काय सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि त्यामुळे म्हणलेलं आहे राजविद्या श्रेष्ठ आहे, पवित्र आहे. अमर का करते श्रोत्यांना ती, तर त्यामध्ये अमृतचा, ते अमृताचं तत्वज्ञान आहे, त्यामुळे श्रोत्यांना अमर करण्याचं काम करते. तशी ही गीता गंगा आहे, त्यात ब्रह्मविद्या आहे आणि म्हणून ती अमृताची झालेली आहे. किती स्पष्टीकरण एखाद्या ओवीमध्ये असतं बघा. पारायण आपण ज्ञानेश्वरीचं करत असताना याचं भान फारसं आपण ठेवत नाही, पण जेव्हा खरंच आपण घरामध्ये अभ्यास करत असू, घरामध्ये अभ्यास शांतपणे केला पाहिजे. कुठेतरी पारायणं होतात वर्षातून एक दोनदा, तीही करावीत.
पण समजा पारायण असू दे, त्याबरोबर घरामध्ये अशा कुठल्याही एखाद्या ग्रंथाचा शांतपणे अभ्यास करावा. घरामध्ये, मंदिरामध्ये, मठामध्ये जाऊन त्याचा परिणाम जास्त होतो एकांताच्या ठिकाणी किंवा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी. गंगा जोडली अमृताची शब्द कसा वापरायला आहे? गंगा मूळचीच पवित्र आहे आणि ती अमृताची आहे, ती शुद्ध आहे, म्हणून तीच इतरांना अमरत्व देते, कारण अमृताची आहे म्हणून. तशी गीता गंगा जी आहे ती सुद्धा अमृतत्वाय कल्पते श्लोकच आहे भगवद्गीतेतला. ते जे आहेत ना, जे श्रवण करतील, त्याचं अनुकरण करतील, शेवटच्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, ते अमृतत्वाला प्राप्त होतील. म्हणून माऊली म्हणतात ती गीता जोडली अमृत, काय म्हणतात? गंगा जोडली अमृताची. ही गंगा, गीतारूप गंगा जी आहे ती अमृतानं भरलेली आहे. त्यामुळे श्रोत्याला अमर करते. अमर करते म्हणजे काय? मी मरणार नाही असा सिद्धांत पटवून देते. शेवटच्या क्षणी आपल्याला कळते मी मरत नाही, हे कळतं. ह्याचा अर्थ अमर झाला ना तो. केव्हा कळलं हे? गीतेचं तत्वज्ञान ज्यावेळी रुजतं त्यावेळी कळतं वेदांताचं तत्वज्ञान आहे. आणि वेदांत सांगतो कसं आहे, आपण अज आहे, अमर आहे असं वर्णन शास्त्राने केलेलं आहे. मग मी मरणार नाही याचा अर्थ काय आहे? तर गीतारूपी गंगेतलं जे अमृताच्या धारा ते पाणी आहे त्याचं प्राशन केल्यामुळं, म्हणजे गीतेच्या तत्वज्ञानाचा अभ्यास केल्यामुळं मला अमरत्व प्राप्त होईल असं माऊलींना सांगायचं आहे. 5वा ओवी आहे बघा. आता इंद्रिय जात आघवे, ती श्रवणाचे घड रिगावे, मग संवाद सुख भोगावे गीता के. आता ज्ञानेश्वर माऊली काय बोलतो बघा. आता जो काही इंद्रिय समुदाय आहे त्या सर्वांनी आपले विषय सोडून एका श्रवणेंद्रियांच्या घरी जावे आणि मग ते सर्वांनी ती गीता नावाचे श्रीकृष्णार्जुन संवादाचे सुख भोगावे. आता संवादाचं सुख भोगायला तुम्ही तयार राहा असं माऊली म्हणतात. त्यांचा संवाद अगदी मनोरंजक आहे आणि तोही तुम्हाला शुद्ध करेल. काय पहिल्यांदा म्हणतात? इंद्रिया जात आघवे. इंद्रिया जात म्हणजे सगळा इंद्रियांचा समुदाय जो आहे ज्ञानेंद्रियांचा. जे ज्ञानेंद्रिय जे आहेत, जी ज्ञानेंद्रिय वेगवेगळी कामं करतात, पण माऊली त्यांना म्हणतात ती सर्व इंद्रियांनी आपली आपली कामं सोडून द्यावीत. डोळ्यांनी डोळ्याचं पाहणं सोडावं, त्वचेनं स्पर्श करणं सोडावं, किंवा कानाने ते आहेच, कान त्यामध्ये आहेच. दुसरा मुद्दा जिभेनं चाकणं सोडावं आणि सगळ्यांनी काय करावं तर त्या कानाच्या ठिकाणी श्रवणाचे घर रिगावे. कानाच्या घरात सगळ्या इंद्रियांनी राहायला या, मग कळेल तुम्हाला ज्ञानेश्वरी काय. किती अगदी कुठलं बोलतात बघा ज्ञानेश्वर माऊली. विचार करण्यासारखे मुद्दे आहेत. सर्वांनी काय करावं? श्रवण इंद्रियांच्या घरी यावे, कारण गीता अर्जुन संवादाचे सुख तिथंच भोगता येईल. आणि म्हणून म्हणलेलं आहे, आख्य एक शब्द वापरला आहे बघा, गीताख्य म्हणजे गीता नावाचे असा अर्थ त्याचा आहे. गीताख्य म्हणजे गीता नावाचे, गीता या नावाचे. म्हणून काय करावं? सगळ्यांना इंद्रिया देऊन कवाड हृदय भोगी अशी एक ओवी आहे. म्हणजे इंद्रियांची सगळी दारं बंद करून आतल्या आत भोगावं लागतं. हिथं माऊली म्हणतात चारही इंद्रियांची दारं बंद करा आणि एकच इंद्रिय खुलं ठेवा, ते म्हणजे कान. म्हणजे कानाचा जीवाचा कान करा, मनाचं कान करा, असं जे बोलतात ना त्याचा अर्थ तो आहे. सगळं मन आणि सगळं अंतःकरण कानाच्या ठिकाणी आणावं आणि मग कथा ऐकावी, मगच त्यावेळी तत्वज्ञान रुजत असतं, अन्यथा रुजणार नाही. बरेच वेळा त्यामध्ये किती असतात बघा, कषाय दोष असतो, विक्षेप दोष आहे, रसास्वाद आहे, 4 दोष सांगितलेले आहेत श्रवणातले. काय कानापटू, काय शब्द आहे तो वापरलाय, जरा बघायला पाहिजे. सांगेन मी पुढच्या एखाद्या कुठल्या याच्यामध्ये की हा जो आहेत हे दोष घेऊन आपण काहीतरी ऐकलं की घरचं आठवतंय. त्यावेळी आपण प्रवचन ऐकत असतो, पण त्यावेळी घरातलं काहीतरी त्याच गोष्टीचं आठवतं, किंवा आपण कुठल्या तरी ग्रंथात वाचलेलं असतं ते त्यावेळी आठवतं आणि हिथलं श्रवण जे आहे ते फाकलं जातं आणि अस्पष्ट होतं. ऐकणं व्यवस्थित घडत नाही, आणि ऐकणं व्यवस्थित घडलं नाही तर आतमध्ये ते उतरणार कसं. म्हणून म्हणलेलं आहे की माऊलींची सुद्धा ओवी मला वाटते दासबोधामधली आहे, ही मनाच्या तोडूनी ओढी श्रवणी बैसावे आवडी. दासबोधामधली ओवी आहे बघा, मनाच्या सगळ्या ओढी तोडून टाकाव्यात आणि श्रवणी बैसावे आवडी. श्रवण कसं करावं? आवडीनं. प्रत्येक शब्द आणि शब्द त्यातला उचलला पाहिजे, ऐकला पाहिजे. जर बोलायचं नंतर ऐकून जर बोलायची वेळ आली तर श्रोत्यांनी वक्त्यांनी जे सांगितलं होतं तसंच्या तसे शब्द सांगता आले पाहिजेत. इतकं
परफेक्ट असं एकाग्रतेनं श्रवण घडलं पाहिजे असं माऊली बोलतात. म्हणून श्रवणामध्ये एकाग्रता असायला पाहिजे. श्रवण म्हणजे काय आहे? शब्दाच्या अर्थाचं ग्रहण करणं. श्रवणाचा अर्थ बघा, श्रवण म्हणजे हिअरिंग नाही, लिसनिंग शब्द वापरतात जे कृष्णमूर्ती. हेअरिंग शब्द वापरत नाहीत बरं का, लिसनिंग शब्द वापरतात. लिसनिंग म्हणजे मनापासून ऐकणं, हा शब्द त्यातला महत्वाचा आहे. आणि मनापासून ऐकणं म्हणजे काय? शब्दार्थाला भिडणं जाऊन. जो शब्द वक्त्याच्या तोंडातून बाहेर पडत असतो त्या शब्दाला जाऊन भिडणं आणि त्याचा अर्थ आतमध्ये उतरवणं, त्याला श्रवण म्हणतात. आपण जनरली काय म्हणतो? ऐकणं म्हणजे श्रवण. ऐकलं आणि सोडलं. ऐकलं पण समजून घेतलं का? कारण ऐकताना समजून घेणं हे श्रवणामध्ये अभिप्रेत आहे, पण ते आपण तसं करत नाही. आत्मारामध्ये फार सुंदर ओळ आहे बघा. चातक पक्षी वरच्यावरी, चाचू पसरवणी थेंबुटा धरी. काय म्हणतात बघा, व श्रवण कसं असावं याच्याबद्दल बोलायला बघा. चातक पक्षी वरच्यावरी, चाचू पसरवणी थेंबुटा धरी, जीवन सकळ अव्यरी भूमंडळीचे, तैसा शब्द वर्षाव होता असो नेदावी व्यग्रता, तैसा श्रवणपुटी सामाविता मनन करावे. दोनच ओव्यामध्ये समर्थ काय जबरदस्त सांगतात बघा. काय म्हणतात? चातक पक्षी असतो ना, तो पावसाच्या पहिल्या थेंबासाठी आसुसलेला असतो. केवढा आसुसलेला असतो तर तो चोच पसरून तयार असतो की मध्ये माझ्या तोंडामध्ये कधी एकदा तो थेंब माझ्या पहिल्या पावसाचा पडेल. दुसरं तो सगळं विचार करत नाही. इकडं समुद्र भरलेला असतो, नद्या नाल्या वाहत असतात, त्याच्याकडे तो पाहत नाही, त्यातलं पाणी सुद्धा पित नाही. मग काय करतो? एकाग्रतेनं त्या पहिल्या पावसाच्या थेंबाची वाट पाहतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे बघा, चातक पक्षी वरच्यावरी, चाचू म्हणजे चोच पसरून, चाचू पसरून थेंबुटा धरी, जीवन सकळ अव्यरी, जीवन म्हणजे पाणी, सकळ अव्यरी भूमंडळीचे, सगळ्या पृथ्वीवरलं पाण्याचा अव्यर करून तो वाट पाहतो. तैसा शब्द वर्षाव होता असू नेदावी व्यग्रता. कुठलेही व्यग्रता असू नये, नसतायला पाहिजे, अवधान असलंच पाहिजे. त्याशिवाय असू नेदावी व्यग्रता. आणि पुढे म्हणतात, तैसा श्रवणपुटी सामाविता मनन करावे. श्रवण करता करता त्याचं मनन झालं पाहिजे, म्हणजे अर्थाशी भिडलो पाहिजे आपण, हे सांगायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी शब्द वापरलाय, श्रवणाचे घर रिगावे. नुसतं घर रिगावे शब्दाला अर्थ राहणार नाही. श्रवणाच्या घरामध्ये सगळ्या इंद्रियांनी राहायला यावं. म्हणजे काय? तर डोळ्यांनी दुसरं काय पाहू नये. बऱ्याच वेळा ते चालू असतो. जिभेनं दुसरं काय चाखू नये. काही माणसं तोंडामध्ये गोळ्यात गोळी ठेवून बऱ्याच वेळ चाललेली कथा असते, मग कंटाळा येतो, तोंडात गोळ्या चॉकलेट चोखत बसायचं आणि कथा ऐकायची. कधी कधी पाण्याची बॉटल समोर असते, ती पाण्याची बॉटल घ्यायची, जरा पाणी प्यायचं, म्हणजे जिभेचं काम सुरू आहे बघा. इकडं तिकडं कोणतरी येतं, मंदिरामध्ये घंटा वाजवतात, मग ते कोण आले ते बघायचं, म्हणजे डोळ्यांना तिकडं पाठवायचं. माऊली काय म्हणतात? सगळ्या इंद्रियांना एकत्र करा. आणि सगळ्या इंद्रियांना एकत्र करून तुम्ही त्यांना कानाच्या ठिकाणी आणा आणि मग ऐकायला पाहिजे. म्हणून आम्ही जे ऐकतो ते रिॲक्शन देण्यासाठी ऐकतो. जनरली बघा, आपण जे ऐकत असतो ते फक्त प्रतिक्रिया देण्यासाठी असतो. म्हणजे वी लिसन टू रिप्लाय, नॉट फॉर अंडरस्टँडिंग, असा एक सुविचार आहे. म्हणजे आपण ऐकलं पाहिजे ते अंडरस्टँडिंगसाठी ऐकलं पाहिजे, नॉट फॉर रिॲक्शन. रिॲक्शनसाठी ऐकता कामा नये. आपल्याला काहीतरी प्रत्युत्तर द्यायचं असतं, म्हणून काय बोलला, परत एकदा बोला, असं आपण म्हणत असतो. हे समजून घेण्यासाठी नसतं. ज्याला समजून घ्यायचं आहे ना, तो काळजीपूर्वक ऐकत असतो, कारण तो समजूनच त्याला घ्यायचं असतं. आणि काही जण नुसतंच ऐकत असतात, ऐकायचं म्हणून ऐकत असतात. कथेला आपण गेलो असे लोक म्हणावेत, हे परमार्थाचं श्रवण करतात, असं लोकांनाही आपल्याला वाहवा करावी म्हणूनही काही लोक कथा कीर्तनाला प्रवचनाला जात असतात. नुसतं त्या अवडंबराने दंबत असतो. आणि तिथं गेल्यावर तिथून काय यायला ऐकून म्हटलं तर त्यांना काहीच माहीत नसतं. बरेच वेळा आम्ही कुठेतरी प्रवचनाला जातो आणि म्हणतो हे 4-7 दिवसाचा सप्ताह चालू आहे, कालच्या याच्यामध्ये निरूपणासाठी कुठला श्लोक घेतला होता, कुठली ओवी घेतली होती. ते म्हणतात थांबा, हां मला माहिती नाही, मी असतोय पण जरा जेवणाकडे असतोय हो, मला माहीत नाही. जरा आमचे ते व्यासपीठ चालक आहेत ना, त्यांना जरा कळते यातलं, त्यांना विचारा. मग तुम्ही ऐकायला बसला होता ना, ऐकलं, पण कुठला श्लोक आणि कुठली ओवी कुठलं लक्षात राहते हो, याला श्रवण म्हणत नाही. श्रवण कोणतं असतं तर तिथं जसा एखादा चातक पक्षी थेंबाच्या पहिल्या पावसाच्या थेंबासाठी आसुसलेला असतो ना, तसा असलं पाहिजे. माऊली तरी 4थ्या अध्यायातली शेवटची ओवी आहे बघा. तैसा मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता, येथे मोक्ष असो ऐता श्रवणा माझी.
फक्त श्रवण करून सुद्धा मोक्षाची प्राप्ती होते असं माऊलींनी 4थ्या अध्यायाच्या शेवटी सांगितलेलं आहे. किती विषय कसा गहन आहे. आपण श्रवणाला कमी लेखतो, तर इथं कमी लेखलेलं नाही माऊलींनी, आणि म्हणून म्हणलेलं आहे की त्याला श्रवणाला महत्व आहे. आता इंद्रिया जात आघावे, ती श्रवणाचे घर रिगावे, मग संवाद सुख भोगावे गीता केहे. हा अतिसो, आता मध्ये जाता काय डिस्टर्ब केलाय बघा श्री गुरुनी. हा अतिसो अतिप्रसंगे सांडूनी कथाची ते सांगे, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते. आता श्रोते म्हणाले, मधीच श्रोते म्हणा किंवा निवृत्तीदास म्हणाले, ज्ञानदेवा हे तुझे पाल्ला जरा बंद कर. आता कसलं मागचं काय काय उगीच सांगायला लागलास. आता काही ना त्यातलं समजलं असेल नसेल, हे पंचमाला गीता अमृताची गंगा हे सगळे शब्द आहेत ना, कशाला सांगत बसलात? श्रवणाचं महत्व कशाला सांगायला लागलात? हा अतिसो अतिप्रसंग. अतिसो म्हणजे हा पाल्लाळाचा प्रसंग आहे, आणि तू कशाला काय सांगतोस? सांडूनी कथाची ते सांगे. हा सगळा कथा तो प्रसंग तू पाल्लाळ सांड. सांड म्हणजे सोडून दे, आणि सांग काय? कथाची ते सांगे. म्हणजे भगवंतानी काय कथा सांगितली अशी मागच्या वेळेस तू म्हटला होतास की तर पुढच्या अध्यायामध्ये कथा ऐका. मग कथा तरी सांग ना, काय दुसरंच कशाला सांगत बसलास? असा बोललेला आहे. जे कृष्ण अर्जुन दोघे बोलत होते, कृष्ण आणि अर्जुन दोघांनी काय बोललं ते सांग. दुसरं कशाला सांगत बसला? ते पाल्लाळ अतिसो. अतिसो म्हणजे अतिशयोक्ती, सगळा टाळून अतिप्रसंग. प्रसंग म्हणजे प्रसंगाप्रमाणे न बोलणं. इथं प्रसंग आहे अध्यात्म ज्ञानाचं सांगायचं चालू आहे. श्रीकृष्ण भगवान आणि अर्जुनातला संवाद तू सांगायला बसलास आणि दुसरंच काहीतरी सांगायला लागलास, तर ते सांगू नकोस असं सांगणं त्यामध्ये आहे. आणि म्हणून 6व्या ओळीमध्ये ते सांगतात. 7 नंबरची ओळी बघा. ते वेळी संजय राया ते म्हणे, अर्जुन आदित्यला दैव गुणे, जी अतिप्रती श्री नारायणे बोली. असे फार सुंदर आता वर्णन सांगितले बघा. आता ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना सांगतात बघा. श्रोते हो, त्यावेळी कुरुक्षेत्रावर भगवान अर्जुनाशी बोलत होते. संजय राया ते म्हणे. राया ते म्हणजे धृतराष्ट्र राजाला म्हणाला. धृतराष्ट्र राजाला म्हणाला, अर्जुन आदिष्टाला दैव गुणे. अर्जुनच बद्दल बोलतोय बघा. धृतराष्ट्राला काय म्हणाला? अहो महाराज, सांप्रत काळात या हस्तिनापुरात भाग्य या गुणाने अर्जुनाचा आश्रय केला आहे. म्हणजे सगळं भाग्य हे अर्जुनाच्या ठिकाणी एकवटलेलं आहे. ह्याच्यासारखा दुसरा भाग्यवान कोण नाही, असं संजय धृतराष्ट्र राजाला सांगायला लागलेला आहे. कारण श्री नारायण श्रीकृष्ण अर्जुनाशी अतिप्रेमानं बोलत आहेत. एवढं प्रेम भक्तातलं आणि देवातलं मला कुठं बघायला मिळालं नाही. देवाचं प्रेम भक्तावर ही अगदी दुर्दम्य अशी किंवा अगदी दुर्मिळ अशी गोष्ट आहे, आणि ती पाहायला मिळायला लागली आहे इथं. कारण भक्त देवावरती प्रेम करतो ही सामान्य ही टेंडन्सी आहे, पण देवाचं प्रेम भक्तावरती आहे ही मात्र अचाट अशी गोष्ट आहे. ती मला बघायला मिळत आहे असं संजय बोलायला लागलाय. आणि म्हणून तो म्हणतो की सगळं भाग्य जे आहे ते त्या श्रीकृष्णा किंवा अर्जुनाच्या ठिकाणी प्रकट झालेला आहे, आश्रयाला आलेला आहे. कारण श्रीकृष्ण ज्याच्यावर प्रेम करत होते, विचार केला तर आपण महाभारताचा सगळ्या ज्या कथा जर अभ्यासल्या, श्रीकृष्णाने 2च माणसावरती प्रेम केलंय, आणि ते 2 माणसं कोण असतील तर ती म्हणजे एक अर्जुन आणि दुसरा उद्धव. म्हणून दोघांनाच तत्वज्ञान सांगितलेलं आहे. अजिबात दुसरा कुणालाही तत्वज्ञान सांगितलेलं नाही. सगळेजण होते सहवासामध्ये, तरी सुद्धा कुणाला सांगितलेलं नाही. म्हणून अर्जुनाचं भाग्य आहे असं ज्ञानेश्वर माऊली बोलतात. भाग्यवान अर्जुन का, तर त्याला देवाने साक्षात तोंडातून भगवद्गीता सांगितलेली आहे. म्हणून अर्जुन भाग्यवान आहे. सगळं भाग्य त्याच्या ठिकाणी एकवटलेलं आहे असा त्याच्यातला भावार्थ आहे. म्हणून एखाद्या महान व्यक्तीबद्दल इथं बोलणं काय आहे बघा. अर्जुन अधिष्ठला दैवगुणे. एखाद्या महान व्यक्तीचं शिष्यत्व मिळणं आणि त्याच्या तोंडचं ज्ञान ऐकायला मिळणं आणि त्याची सेवा करायला मिळणं ही सर्वश्रेष्ठ कृती आहे. जनरली शास्त्र काय सांगतंय बघा, 3 गोष्टी दुर्मिळ आहेत. ते म्हणजे काय करणं, एक म्हणजे मनुष्याचा जन्म प्राप्त होणं, दुसरं सत्संग मिळणं किंवा एखाद्या श्रीगुरूंच्या सहवासामध्ये असणं, आणि तिसरी गोष्ट आहे की त्यामध्ये मुमुक्षत्व असणं. 3 गोष्टी ज्याच्या पुढे आहेत तो भाग्यवान असं शास्त्र सांगतं. पण त्याच्या पुढचं भाग्य आता ज्ञानेश्वर माऊली काय बोलतात बघा. एखाद्या महान व्यक्तीचं शिष्यत्व प्राप्त होणं, शिष्य व्हायला मिळणं. दुसरी गोष्ट त्याच्या तोंडचं डायरेक्ट तत्वज्ञान ऐकायला मिळणं, आणि तिसरी गोष्ट त्यांची सेवा करायला मिळणं. या फार दुर्लभ गोष्टी आहेत. आपण शिवगड परिवारातल्या लोक या 3ही गोष्टी अनुभवतोय बरं का.
अनुभवतोय म्हणून आम्ही भाग्यवान आहोत अर्जुनासारखे. कारण आम्ही काय करतो, त्यांचं शिष्यत्व पत्करलंय महान व्यक्तीचं. दुसरी गोष्ट, त्यांच्या तोंडचं डायरेक्ट तत्वज्ञान आम्ही ऐकतोय, ऐकायला लागलोय. आणि तिसरी गोष्ट, त्यांची सेवा करायची संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे. त्यांचा स्पर्श आहे. तुझ्या दर्शने स्पर्शने सौख्य राशी, काय म्हणतात, वर्णन करतात समर्थ, तुझ्या दर्शने स्पर्शने सौख्य राशी. मग सौख्याच्या राशी आम्हालाही जोडल्यातच ना. जे अर्जुनाला प्राप्त झालं ते आम्ही तरी कमी भाग्यवान आहोत काय? आपणही भाग्यवान आहोत, कारण त्यांच्या सेवेमध्ये आपण रत असतो. त्यांना आम्ही दर्शन घेतो, त्यांचं शिष्यत्व पत्करलं, त्यांच्या तोंडांची ब्रह्मविद्या त्यांच्या तोंडातून पडलेली डायरेक्ट आम्हाला श्रवण करण्याचं भाग्य मिळालेलं आहे. अर्जुनही भाग्यवान आहे असं माऊली म्हणतात. म्हणून प्रत्यक्ष भाग्य जे आहे ते अर्जुनाच्या आश्रयाला आलंय असं माऊली सांगतात. आणि गुरुनी, भगवंतानी प्रेम करायला किती, त्या भगवंतानी त्याच्यावर प्रेम करावं, किती भाग्यवान अर्जुन बघा. कारण सगळेच हे सर्वजण भक्त जे असतात ते देवावर प्रेम करतात, पण देवाने प्रेम केलं अशी दोन व्यक्तिमत्व आपल्याला महाभारतामध्ये बघायला मिळतात. भागवतामध्येही त्याचं वर्णन आहे, आणि ते म्हणजे उद्धव आणि अर्जुन. अर्जुनाला भागवत पुराण सुद्धा, उद्धवाला भागवत कथा सांगितलेली आहे. एखादे स्कंद खास त्याच्यासाठी वापरलेला आहे. जरी आपण एकनाथी भागवत वाचलं की समजायला लागतं की उद्धवाची पातळी केवढ्या लेवलची होती, केवढा मोठा शिष्य होता. आणि दुसरं भगवद्गीतेचा विचार केला तर भगवद्गीता अर्जुनाला सांगितलेली आहे, म्हणून भाग्यवान आहे. ही भाग्यवानाची एक व्याख्या ज्ञानेश्वर माऊलीला आपल्याला करतात. आणि म्हणून म्हणतात, कैशी आघाडी कैसे, काय म्हणतात, त्यावेळी संजय राया ते म्हणे, अर्जुन अधिष्ठला दैव गुणे, जी अतिप्रीती श्री नारायणे बोलित असे. अतिप्रेमानं त्याच्याशी नारायण साक्षात भगवान गप्पा मारायला लागले आहेत. आणि नुसत्या गप्पा काय प्रापंचिक नाहीत, त्यांच्या युद्धाच्या पण नाही, पण ब्रह्मविद्येच्या गप्पा. हा संवाद सुख सोहळा किती अप्रतिम असेल असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागते. 7 ओव्या आपण पाहिलेल्या आहेत. आजची सेवा श्री गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञान